It's once again welcome back my dear friends. Once again welcome back to the protocol of medicinal chemistry. मेडिसिनल केमिस्ट्री मध्ये मी तुम्हाला नॉमेनक्लेचरची सिरीज सुरू केली होती. त्याच्यामध्ये मी बायसायक्लो कंपाऊंड्स बद्दल बोललो होतो. बायसायक्लो कंपाऊंड्स काय असतात की जनरली तुम्हाला सांगितलं होतं की दोन रिंग्स जर ज्या कार्बनला फ्यूज असतात किंवा फिट असतात ते जे काय कार्बन्स होते त्याला मी म्हणलं होतं स्पायरल हेड कार्बन्स आणि जे सराउंडिंग कार्बन्स होते उरलेले त्याला मी स्पायरल कार्बन्स असं म्हणलं होतं. त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक ट्रिक पण दिली होती की सबसे प्यारे पापा मेरे. आठवत असेल नसेल आठवत तरी आपण एकदा रिकॉल करणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया. खूप महत्त्वाचा आर्टिकल आहे. काय सांगितलं होतं मी बायसायक्लिक कंपाऊंड्स बघा बायसायक्लिक कंपाऊंड्स या बायसायक्लिक कंपाऊंड्स मध्ये बेसिकली तुम्हाला ट्रिक दिली का दिली होती आठवत असेल सबसे एसबीएस सबसे प्यारे पापा मेरे. यस म्हणजे सबस्टिट्यूट होता. हा जो बी आहे बायसायक्लोसाठी आपण यूज करत होतो. त्याच्यानंतर सांगितलं यस यस म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट होता. त्याच्यानंतर होता पी पी म्हणजेच काय प्यारे कार्बन चेन. किती कार्बनची चेन आहे ते आपण मेजर करत होतो. त्याच्यानंतर मी सांगितलं तुम्हाला पी म्हणजे प्रायमरी सफिक्स. अल्केन असेल तर एएनई अल्केन असेल तर ईएनई. ओके. त्याच्यानंतर मी सांगितलं एम म्हणजे काय मेन फंक्शनल ग्रुप. मेन फंक्शनल ग्रुप मध्ये पण एक सांगितलं होतं तुम्हाला काय की जर त्या वाक्याची किंवा त्या शब्दाची जी काही एंडिंग आहे ती ए आय ओ होत असेल ए ई आय ओ यू. ओके. तर अल्टिमेटली तो ई असेल तर रिप्लेस करायचा होता विथ द हेल्प ऑफ जे पर पुढचं अटॅचमेंट असेल त्यानं. किटन असेल तर काय ते पण सांगितलं होतं. एक्झॅक्टली आपण बघणार आहोत बेसिक स्ट्रक्चर कसं असतं काय असतं. ओके. तर बायसायक्लिक कंपाऊंड मध्ये मी तुम्हाला आठवत असेल असं एक सांगितलं ते स्ट्रक्चर ही 6 कार्बनची रिंग होती म्हणलं होतं. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं की 4 कार्बनची रिंग आहे म्हणलो. मग आता ही 6 कार्बनची आणि 4 कार्बनची रिंग तुम्हाला आठवत आहे का सांगितलेला पॉईंट. इथं हे जे काही 2 कार्बन्स होते ते 2 कार्बन्स होते. या 2 कार्बन्सला मी म्हणलं होतं काय म्हणलं होतं मी स्पायरल हेड कार्बन्स. कारण या 2 कार्बन या 2 रिंग फ्यूज आहेत. ओके. मग अशा वेळेस एक सांगितलं होतं तुम्हाला काय की आपल्याला नॉमेनक्लेचर द्यायचं असेल बायसायक्लिक कंपाऊंड्स त्यावेळेस एक काळजी घ्यायची की ही ट्रिक्स पूर्णपणे आपल्याला होते कधी बघायचं. पहिलं जे आहे ते आहे सबस्टिट्यूट. आहे का कुठला सबस्टिट्यूट नाही म्हणतो. त्याच्यानंतर आहे बी म्हणजे बायसायक्लो आहे 2 रिंग्स म्हणजे बायसायक्लो या यू आय सी वाय सी एल बायसायक्लो. त्याच्यानंतर आहे यस. यस म्हणजे काय सांगितलं होतं स्क्वेअर ब्रॅकेट. स्क्वेअर ब्रॅकेट. ओके. आणि या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आपल्याला जी स्पायरल कार्बन्स असते ते आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये मेन्शन करायचे होते. म्हणजे 4 असं 3 असं 2 असं ते अल्टिमेटली त्या डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आपल्याला मेन्शन करायचं होतं. तर अल्टिमेटली इथे 2 कार्बन सोडून जे काही सराउंडिंग कार्बन होते स्पायरल कार्बन्स ते आपल्याला मेजर करायचे असतात. ओके. तर न्यूमरिक आपल्याला करणं गरजेचे आहे तर 1. ओके. इथे तुम्ही या ठिकाणी तुम्ही प्रेझेंट आहात. तुम्हाला तुमच्या मित्राकडे किंवा तुमच्या मैत्रिणीकडे जायचं असेल तर सांगितलं होतं पाथवे. इथून पण तुम्ही जाऊ शकता, इथून पण जाऊ शकता, इथून गेला तरी येऊ शकतात, इथून आला तरी येऊ शकतात, ते इथून आला तर इथे येऊ शकतात. म्हणजे अल्टिमेटली 3 पाथवे होते म्हणलं होतं. ओके. तुम्हाला तुमच्या मित्राकडे किंवा मैत्रिणीकडे जायचं असेल तर. ओके. याच्यामध्ये मेन काय सांगितलं की आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय मेन्शन करायचे होते स्पायरल कार्बन्स किती आहेत ते मेन्शन करायचे होते. ओके. ते पण कंडिशन काय सांगितली डिसेंडिंग ऑर्डरमध्ये मेन्शन करायचं म्हणतो. बघा इथं हा 1 आहे, इथं 2, इथं 3, इथं 4, इकडे आलं तर 1 2, इथं आलं तर 0 आहे का कुठे ब्रँच नाही तर डायरेक्ट तुम्ही इथे येऊ शकता. 4 लिहून टाका डिसेंडिंग ऑर्डरमध्ये, 2 लिहून टाका, त्याच्यानंतर 0 म्हणजे तुमचा मित्र तुमची मैत्रीण काय 420 आहे असं म्हणायचं नाही. 4.2.0 त्याच्यानंतर काय सांगायला म्हणजे एक्झॅक्टली बघा पूर्णपणे हा यस झाला सबस्टिट्यूट नव्हता. बी म्हणजे काय बायसायक्लो घेतला. यस म्हणजे काय घेतला स्क्वेअर ब्रॅकेट घेतला. त्या कार्बनची मेजरमेंट केली मेन्शन केले. त्याच्यानंतर होता पी पॅरेंट कार्बनचे किती किती मेजर करायचं म्हणतो कितीचे आहे 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आहे म्हणजे काय ऑक्टेन. तुम्हाला काय घ्यायचं ऑक्ट. पुढे काय सांगितले मी पॅरेंट कार्बनचे नंतर काय होतं पी. पी म्हणजे काय प्रायमरी सफिक्स. स्ट्रक्चर मध्ये काय आहे सॅच्युरेटेड स्ट्रक्चर आहे म्हणजे ए आहे घेऊन टाका. मेन फंक्शनल ग्रुप इथं अब्सेंट आहे कारण तो कुठल्याही पद्धतीचा फंक्शनल ग्रुप नाही आहे.
काय करणार आहे, नेमिंग करायची होती, नंबरिंग करायची होती. मग काळजी काय घ्यायची होती, या कीटो ग्रुपला किंवा या फंक्शनल ग्रुपला किंवा जे काही सबस्टिट्यूएंट आलेलं असेल त्याला मला नंबरिंग तर द्यायची आहे, पण काळजी काय घ्यायची, मला लांबून फिरून जायचं. खूप दिवसानंतर तुमचा एखादा मित्र येतो किंवा तुमची एखादी मैत्रीण येते तर तुम्ही तिच्यासाठी एक दिवस पूर्णपणे वेस्ट करत असतात. ओके, का 10 मिनिटात जातात आणि ओरकून येतात असं नसतं जनरली. तर काय करायचं, आपल्याला पूर्णपणे आपल्याला लांबून जायचं. म्हणजे बघा, जी काय मोठी रिंग आहे ती 6 कार्बनची मोठी रिंग आहे, इथून आपल्याला नंबरिंग करायची. बायसेक्टरमध्ये एक लक्षात ठेवायचं काय की नंबरिंग करते वेळेस काळजी काय घ्यायची, सबस्टिट्यूएंट कुठं काय असणार, आपण सबस्टिट्यूएंट त्या लहान रिंगमध्ये मेन्शन केलेलं आहे. मग मोठ्या रिंगमध्ये मला नंबरिंग करायची 1 2 3 4 5 ओके 6 7 8. मग अशी जर नंबरिंग केली या कार्बनपासून किती येतंय, 8 नंबर येतो. आणि जर मी या कार्बनपासून नंबरिंग केली तर पॉसिबल आहे. इथून बघा 1 2 3 4 5 6 7 असं गेलो तर येतंय, असं आलं तर 7 आहे. मग मी काय सांगितलं होतं, एक काळजी काय घ्यायची, लांबून तर जायचंय, लांबून तर जायचंय, पण काळजी काय घ्यायची, लोएस्ट किंवा लिस्ट पॉसिबल नंबर त्या फंक्शन ग्रुपला किंवा त्या सबस्टिट्यूएंटला येणं गरजेचं. असं आलं तर 7 येते, असं आलं तर 8 येते, असंच जायचं. कुठून, या कार्बन पासून, स्पायरल हेड कार्बन पासून नंबरिंग करायची. मग बघायचं 1 इथे लक्षात राहते 1 इथं 2 इथं 3 इथं 4 इथं 5 इथं 6 इथं 7. 7व्या पोझिशनला काय प्रेझेंट आहे म्हणतोय, कीटो ग्रुप प्रेझेंट आहे, म्हणजेच ओएन प्रेझेंट आहे. मग मेन फंक्शनल ग्रुप काय झाला तुमचा, कीटो. मेन फंक्शनल ग्रुप इथं काय मेन्शन करणार तुम्ही, बाकीचं स्ट्रक्चर ॲज इट इज आहे म्हणतो. कीटोवरती प्रेझेंट आहे 7 वरती 7 ओएन, बाकी बेसिक स्ट्रक्चर ॲज इट इज येणार आहे. ओके, त्याच्यानंतर आपण डायरेक्ट खूप काही एक्झाम्पल्स आहेत बघायचं आहे. जर मी तुम्हाला असं बोलत काय की सपोज हे एक स्ट्रक्चर आहे, हे एक स्ट्रक्चर आहे, इथं क्लोरीन टाकला, इथं डबल बॉन्ड ठेवला. मग अशा वेळेस काय, सबस्टिट्यूएंट पण आहे आणि अनसॅच्युरेशन पण आहे. मग अशा वेळेस काय करायचं, पहिलं तरी काय करू शकता तुम्ही, की सर्व आपण होते काय की हा जो काय कार्बन आहे आणि हा जो काय कार्बन आहे तो स्पायरल कार्बन. पहिली कंडिशन फुलफिल झाली. आता नेहमी करताना काय सांगितलं, जुटला ज्या ठिकाणी सबस्टिट्यूएंट आलेला आहे त्या ठिकाणी मला लांबून फिरून जायचं. लांबून फिरून जाताना लोएस्ट पॉसिबल नंबर येणं गरजेचं आहे त्या फंक्शन ग्रुपला किंवा त्या सबस्टिट्यूएंटला. मग बघा, इथं क्लोरीन प्रेझेंट आहे, इथं डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. मग तुम्ही म्हणता सर इथून जावा 1 2 3 4 5 इथं आला तर 6, म्हणजे 6 नंबरला काय येतं, क्लोरीन येतं. मग आणखीन काही पॉसिबिलिटी होऊ शकते की या कार्बनपासून नंबरिंगला 1 2 3 4 आता इथे येतं 5 नंतर येतं 6. मग काळजी काय घ्यायची तुम्हाला, जिथून लोएस्ट पॉसिबल नंबर येतो 5 नंबरला क्लोरीन आहे, अशी नंबरिंगच प्रेफरन्स द्यायची आपल्याला. म्हणजे बघा ही नंबरिंग 1 2 3 4 5 ला क्लोर आहे. ओके, मग सांगितलं होतं लक्षात काय ठेवायचं की सबसे प्यारे पापा मेरे एसबीएस पीपीएम राहायचं लगेच अप्लाय करायचं. काय म्हणतो, एस म्हणजे सबस्टिट्यूएंट. बघा सबस्टिट्यूएंट कुठल्या पोझिशनला प्रेझेंट आहे, 5व्या पोझिशनला आहे, अनसॅच्युरेशन इकडे आहे. म्हणजे अल्टिमेटली मला काय करायचं, सबस्टिट्यूएंट 5 नंबरला आहे म्हणजे 5 क्लोरो. त्याच्यानंतर काय बी म्हणजे बायसॅक्रो. आता इथे जे बी करणार आहे स्मॉल करणार आहे बघा बायसॅक्रो. त्याच्यानंतर काय, एस म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट, या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये मी काय सांगितलं होतं, डिसेंडिंग ऑर्डर मध्ये मला नंबरिंग मेन्शन करायचे. म्हणजे अल्टिमेटली इकडे आला तरी 2, इकडे आला तरी 2, मध्ये आला तर 0. बघा म्हणजे 2.2.0 ब्रॅकेट 4. त्याच्यानंतर काय होतं, पॅरेंट कार्बनचे कितीची म्हणलो बघा 5 आणि 6 कार्बनचे आहे म्हणजे 10. ओके, एक्स आहे पण अल्टिमेटली तिसऱ्या पोझिशनवरती डबल बॉन्ड आहे 1 2, दुसऱ्या पोझिशनवरती डबल बॉन्ड आहे म्हणजे एक्स 2 आणि अनसॅच्युरेशन आहे म्हणजे EN. अशा पद्धतीने याचं नेमिंग होत असतं. जर मी तुम्हाला असं म्हणलं काय की सपोज मी तुम्हाला असं म्हणलं, एक्झाम्पल बरोबर आहे आपल्या व्यक्ती घेण्यासाठी. सपोज इथे कार्बनचे स्ट्रक्चर आहे, डबल बॉन्ड प्रेझेंट आहे आणि इथे एक ट्रायंगल आहे. अशा वेळेस काय करणार तुम्ही, तेच
जे सांगितलं तेच अप्लाय करायचं, मग लोड घ्यायचा नाही, डोक्यात ताण कमी करून. हे 2 कार्बन 2 त्या ठिकाणी फ्यूज आहे. ओके, अल्टिमेटली बघा इकडे पण 2 आहे, इकडे 1 आहे. मग मला काय करायचं, लांबून करून जायचं. म्हणजे इथं 1 इथं 2. दुसऱ्या पोझिशनवरती काय प्रेझेंट येतं, कीटो ग्रुप प्रेझेंट येतं. दुसऱ्या पोझिशनवरती जर कीटो ग्रुप प्रेझेंट आहे, अल्टिमेटली मग नेहमी करायचं काय करणार, 1 इथं 3 इथं 4 इथं 5. मग सर तुम्ही मला असं म्हणताल, सर इथून नंबरिंग द्या, इथून नंबरिंग केली 1 2 3. तिसऱ्या पोझिशनवरती काय येतोय, कीटो ग्रुप येतो. मला काय करायचं, लिस्ट पॉसिबल नंबर द्यायचा आहे. इथून आलं तर 2 वर, इथून गेलं तर 3 वर. मग 2च मला ॲज इट इज नंबरिंग करता वेळेस काळजी घ्यायची. पण बघा इथं काय कीटो ग्रुप प्रेझेंट आहे. कीटो काय मेन फंक्शनल ग्रुप आहे, तो आपल्याला शेवटी मेन्शन करायचा. SBS PPM SBS PPM SBS PPM रोटो काय म्हणतो, सत्याचं नाव बेसिक डिफिकल्टी काय लक्षात ठेवायचं. काय यामध्ये काय सबस्टिट्यूट कुठं चालत नाही. बी म्हणजे बायसाइक्लो, या बायसाइक्लो बी आय सी बाय सी होतो. त्याच्यानंतर आय स्क्वेअर ब्रॅकेट आय का स्क्वेअर ब्रॅकेट यस 2 कार्बन आहे म्हणजे 2 डॉट, इकडे आला 1 डॉट, मध्ये गेला 0. कसं केलं बघा, इकडे 2 कार्बन येते, 2 कार्बन सोडले 2 कार्बन, इकडे आला 1 कार्बन, असा गेला तर 0. तुम्हाला तुमच्या मित्राकडे जायचं ते कसं जाणार, लांबून करून जाणार 2 1 0. ओके, त्याच्यानंतर काय एल गेलं, पी गेलं, एल गेलं, नंतर डायरेक्ट कितीचे आहे, 5 चे आहे म्हणजे पेंट. ओके, त्याच्यानंतर काय प्रायमरी सफिक्स. प्रायमरी सफिक्स स्ट्रक्चर कसं आहे, सॅच्युरेटेड आहे. ए घेणार पण ए निगेटिव्हची काळजी काय घ्यायची, पुढे आहे मेन फंक्शनल ग्रुप कीटो, कीटोवरती प्रेझेंट आहे दुसऱ्यावरती, मग घ्या P2ONE. सिंपल आहे. कसलं स्ट्रक्चर घ्या, जसं काम तसं अप्लाय करायचं. जर मी तुम्हाला असं म्हणलं काय, हा सपोज मी असं म्हणलं की 6 कार्बनची रिंग आहे, 4 कार्बनची रिंग आहे, त्याच्यावरती असं मेन्शन करतोय. आणि ओके, आणि इथं काय केलं मी, क्लोरीन बघा. माझ्या वेळेस काय करणार, तुम्ही सांगितलं तेच अप्लाय करायला चालायचं. डोक्याला काम करून द्यायचं नाही. म्हणतो हा जो काय कार्बन आहे, हा जो काय कार्बन आहे, तो स्पायरल कार्बन आहे. पहिली कंडिशन. टेक काय सांगितली होती, SBS PPM गोठून काय म्हणतो, बरोबर स्ट्रक्चर येतं तिथं जातं. याच म्हणजे काय म्हणतो, सबस्टिट्यूट आयचा सबस्टिट्यूट आहे. बघा आय सबस्टिट्यूट सर क्लोरो पण आहे, सर मिथिल पण आहे, 2 मिथिल दिलेले सर. मग असे काय करायचं, अल्फाबेटिक ऑर्डरनुसार जायचं. अल्फाबेटिक ऑर्डरमध्ये सी आधी येते, काही एम आधी येते. सी आधी येत आहे म्हणजे क्लोरोचं सी, नंतर एम येते म्हणजे मिथिल. मग सबस्टिट्यूट मेन्शन करते, काळजी घ्यायची. पण मला आता नंबरिंग करायची गरज आहे, मग मी काय करणार, नंबरिंग करते काळजी काय घ्यायची, मला लिस्ट पॉसिबल नंबर त्या फंक्शनल ग्रुपला किंवा त्या सबस्टिट्यूट देणं गरजेचं आहे. मग इथून 1 नंबर इथं गेलो, 2 इथं आलो, 3 4 5 6 इथं 7 इथं 8. सर बघा 7व्या पोझिशनला 2 मिथिल ग्रुप आहे, तिसऱ्या पोझिशनला क्लोरीन आहे. बघा मी काय म्हणतोय, अशा वेळेस काय करायचं, सम करायचं. सम रूल अप्लाय करायचं. 3 + 7 किती होतात, 10. ओके, जर मी आता अशी नंबरिंग केलं, तुम्ही अशी नंबरिंग केली तर काय काळजी घ्यायची, बघा इथे गेलो, या कार्बनपासून 1 इकडे 2 इकडे 3 इकडे 4 इकडे 5 इकडे 6 इकडे 7 इकडे 8. मग अशा वेळेस बघा 8व्या पोझिशनला 2 मिथिल ग्रुप आहे. ओके 8. ओके, इकडे काय तिसऱ्या पोझिशनवर 3 + 7 किती होतात, 11 होतात. किंवा असं करू शकतो, 2 मिथिल ग्रुप आहेत म्हणजे काय, 3 + 7 + 7 किती 17. आणि इकडे 8 + 8 म्हणजे किती येते, 8 आणि 3 11 8 19. मग 17 मोठे आहे का 19 मोठे, 17 मोठे. सम रूल अप्लाय केला आहे. सम रूल काय असतो ते पण सांगतो. बघा काय म्हणतात, 17 मोठे छोटे आहेत, छोटे आहेत. 17 छोटे आहेत म्हणजे काय, 3 नंबरिंग आपल्याला त्या काउंटमध्ये मेजर करायचे. 3 नंबरिंग कुठून केली आपण, तिसऱ्या पोझिशन 1 2 3 अशी केली 3 नंबरिंग. बघा 3 आणि 7, 3 + 7 + 7 17. असं केलं तर काय, या कार्बनपासून 3 + 8 + 8 19 येते. मग 17ची जी काही नंबरिंग आहे, 17 कमी आहे ना, 17ची जी काही नंबरिंग आहे, तर ज्या साईडला तुम्ही नंबरिंग केली तीच नंबरिंग, तोच ऑर्डर आपल्याला फॉलो करायचा असतो. त्याला म्हणतात सम रूल. नंबरिंग करते वेळेस तुम्हाला ही काळजी घ्यायची.
मग कुठलेही फंक्शनल ग्रुप घेऊ द्या, कुठले सबस्टिट्यूएंट घेऊ द्या, असे नंबरिंग करत चालायचे. 17 आधी येते म्हणजे 17लाच आपण प्रायोरिटी द्यायची. 18 नंतर येते किंवा 19 नंतर येते तर ती नंबरिंग काउंट करत नाही, ती नंबरिंग चुकीची म्हणायची. मग ही नंबरिंग सगळी चुकीची, हीच आपली करेक्ट नंबरिंग आहे. इथून गेलो. ओके. मग चला आपल्या सगळ्यात एस म्हणजे काय सबस्टिट्यूएंट बघा. सबस्टिट्यूएंट किती प्रेझेंट आहे? 3 वर आणि 7 वर आहे. 3 वर आहे म्हणजे आधी क्लोरीन आहे म्हणजे 3 क्लोरो कॉमा 7 वर सिग्नल मेथिल ग्रुप आहे म्हणजे 7 that comma 7. ओके. 7 वर 7 काय प्रेझेंट आहे? डायमिथिन आहे. 2 मिथिन आहे म्हणजे डायमिथिन 7,7 डायमिथिन. ओके. हे सबस्टिट्यूएंट झाल्यानंतर हे बायसायक्लो घेतलं मी बायसायक्लो. त्याच्यानंतर मी काय सांगितलं? स्क्वेअर ब्रॅकेट घ्या. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये नंबरिंग करते वेळेस काय काळजी घ्यायची होती मला की लांबून फिरायचं होतं बघा. 1 2 3 4 इकडे आला 2 इकडे आला 0 ध्यान म्हणून 4 2 0 तुमच्याबद्दल 420 आहे म्हणून. ओके. किंवा तुमची मैत्रीण 420 आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं मी एक्झॅक्टली बघू शकता सबस्टिट्यूएंट झाला. नंतर काय पॅरेंट कार्बन चेन किती पॅरेंट कार्बन चेन आहे? ऑक्टेनची आहे प्लस पुढे काय सांगितलं मी प्रायमरी सफिक्स काय आहे? प्रायमरी सफिक्स काय घेण्यात नाही राहिलं कारण मध्ये काय सिंगल बॉन्ड्स आहेत मग हे ग्रुप टाकायचं मेन फंक्शन ग्रुप ऑब्सेंट. जर मी तुम्हाला म्हणलं की ऑक्टेन होणार बरं, जर मी तुम्हाला आता असं म्हणलं काय की सपोज या दुसऱ्या पोझिशनवरती किती ग्रुप प्रेझेंट तुम्ही काय करणार आहे? ऑक्ट 2 काय होईल लिहून टाकायचं. आज ते सिंपल होतं. समोरला एक आपल्या करून बघायचं. सर काय म्हणलं तुम्हाला समोर सबस्टिट्यूएंट कुठे बघा इथं 5 तर 3 5 प्लस 3 प्लस 7 प्लस 7 त्याची बेरीज काय? किती होते? 7 आणि 7 14 3 17 17 आणि 5 22. त्याच्यानंतर मी असं लिहितो. आता असं लिहिलं तशी नंबरिंग इथे बघा 1 2 3 4 बघा 4 वर काय 4 प्लस 5 4 प्लस 5 इकडे आलं तर 8 प्लस 8 काय समोर 8 8 16 4 20 आणि 5 25 म्हणजे जी पहिली नंबरिंग होती माझी 80 तर 22 यायला लागले आणि 80 केल्यावर यायला लागले 25. ही नंबरिंग चुकीची होते 22 चीच काय होते समजलं. ही पण एक काळजी घ्यायची आहे. ही पण एक कंडिशन आहे. कोणी सांगत नाही बेसिक गोष्ट माहिती असणं गरजेचं. ओके. त्याच्यानंतर आणखी 2-3 एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुमचा आर्टिकल आणखी कव्हर होऊन जाईल एकदम परफेक्ट. जर मी तुम्हाला असं म्हटलं काय की जर 2 फंक्शनल ग्रुप घेतले काय म्हणलं सपोज 4 कार्बनचे 3 कार्बनचे डबल बॉन्ड ओके. तर अशा वेळेस काय करायचं की जे काही 2 कार्बन होते आठवत असेल सिरियली जायचं जसं सांगितलं तसंच करायचं. त्या 2 कार्बन घेऊन जाय लांबून फिरून जायचे या कार्बनकडे येऊन गेला तर बघा वर तिथे फिरून जर आता तरी 1 पुढचे काय हरकत नाही 3 4 नंबरिंग. अशा वेळेस काय करायचं तुम्ही कन्फ्युजन होतात तुम्हाला काय सर बोललं जे इकडून जा तेच पॉसिबल नंबर 2 वर यायचा आहे. सर बोलले इकडून जा तेच पॉसिबल नंबर इकडून 2 वरच यायला आहे. ओके. 2 प्लस 3 5 2 प्लस 3 काय होतं 5 किंवा असं गेला 3 प्लस 2 5 दोन्ही पण सेम आहे. कुठली पण नंबरिंग दोन्ही पण नंबरिंग करेक्ट होऊ शकते. सेम आलं तर काय दोन्ही पण नंबरिंग करेक्ट होते. मग आपलं काम सोपं पडते. काय सर मला म्हणले होते काय म्हणलं सर बाबा आता नंबरिंग तर ठीक आहे तर बघा रूल काय होता आपला SBS PPM सबसे प्यारे पापा मेरे. सबस्टिट्यूएंट कशावरती प्रेझेंट आहे बघा. सबस्टिट्यूएंटचा कुठलाच प्रेझेंट नाही सर रिंगमध्ये. इथं फक्त मेन फंक्शनल ग्रुप 2-3 आलेले आहेत. नंतर येते बायसायक्लो. सर मला म्हणले बायसायक्लो घ्या बायसायक्लो. ओके. त्याच्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट घ्या. त्याच्यानंतर बघा
फंक्शनल ग्रुप कितीवरती प्रेझेंट आहे? दुसऱ्या आणि तिसऱ्यावरती. मग काय सांगणार तुम्ही? पेंट 2,3 डायोड. समजलं काय म्हणलं मी? दोन फंक्शन ग्रुप प्रेझेंट आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या पोझिशनवर, तर मी काय म्हणतो? पेंट 2,3 डायोड. जर आणखी एक नंबर सांगतो, जर मी तुम्हाला असं म्हटलं काय की बॉस सर क्लोरीनचा आयटम घेतला, अशा वेळेस काय करणार तुम्ही? एक काळजी घ्यायची, सर मला म्हणजे लिस्ट पॉसिबल नंबर येणं गरजेचं आहे, लांब करून जायचे. ओके 1 2 3 4 5 वरती असं केलं तर काय 1 2 3 4 5 दोन्हीकडून पण तुम्ही करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. मग 5 वरती काय पोझिशन आहे? क्लोरीनची सबस्टिट्यूट काय होता? क्लोरीन. म्हणजे असं पण करू शकतो 5 करून. हे जे बी आहे ते सॉल्व करायचं. समजलं? अशा पद्धतीने नेम होत असते. आता एक दोन लास्ट एक्झाम्पल घेतो आणि स्टॉप करूया, म्हणजे तुमचा आर्टिकल ठिकाणी कव्हर होतो. जर मी तुम्हाला असं म्हटलं काय हा नवीन स्ट्रक्चर घेतो आपण, सपोज एका कार्बनची काय इथं तर मी असं म्हणलं की वेगवेगळे फंक्शन सबस्टिट्यूट काय घेतात? तीन कार्बनची आणि इथं काय केलं? डबल बॉन्ड. अशा वेळेस मी करते वेळेस काय काय घ्यायची? सबस्टिट्यूट कुठला प्लेसमध्ये ठेवायचे? काय काय घ्यायचे? तर मला म्हणले होते काय म्हणले होते ते कार्बन आयडेंटिफाय करा. हा एक कार्बन आहे, हा एक कार्बन आहे, ते काळजी काय घेणार आता? या दोन कार्बन पासून लांब जायचं मला फिरत फिरत. इथे एक नंबर देईल, इथे 2, इथे 3, इथे 4, इथे 5, इथे 6, इथे 7. एवढी तर काळजी पूर्णपणे घ्यायची आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं मी? तिसरा पोझिशनवरती डबल बॉन्ड आहे. असं जरी गेलो तरी 1 2 अरे बापरे बघा आता काय सांगायला असं म्हणाल 1 इकडा 2 इकडा 3 दुसऱ्या पोझिशनवरती डबल बॉन्ड आहे. सबस्टिट्यूट आधी यायला लागला. असं गेलो तर डबल बॉन्ड आधी यायला लागला. इथून जरी आलं तर दुसऱ्या पोझिशनवरती यायला, इथून जरी गेला तर दुसऱ्या पोझिशनवरतीच यायला. ओके आता चेक करा 1 2 3 4 2 आणि 4 पोझिशनवरती आहे. असं जर गेलो तर आहे 2 + 4 पोझिशनवरती आहे. किती झाला? 2 1 2 ओके 2 3 4 5 1 अब इथं बघा कार्बन आहे 1 2 आहे 3 आहे 4 2 + 4 किती झालं? 6. असंच जावं. दुसऱ्यावरती एक सबस्टिट्यूट आहे 2 3 4 5 2 + 5 किती होईल? 7. मला काय करायचं? असंच जावं, कारण 6 ची मला व्हॅल्यू द्यावं लागेल, 7 ची दोन जमत नाही. ही काळजी घ्यायची, तेच करायचं. SBS QPO SBS QPO बेस्ट एक्झाम्पल आहे म्हणून लक्षात ठेवायचं. नंबरिंग कुठून करायला कन्फ्युजन होते. काय सांगायला पाहिजे बघा, मी काय सांगितलं की सर मला म्हणले नंबरिंग कर कशी करायची मला लिस्ट पॉसिबल नंबर पण येणं गरजेचं आहे. आणि सम जरी केली तुम्ही तर सबस्टिट्यूटची किंवा फंक्शनल ग्रुपची किंवा जे काय त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारं कन्सॅच्युरेशन आहे त्याला धरून तर नंबरिंग मला लिस्ट पॉसिबल येणं गरजेचं. म्हणजे कसं मी असा करतो 1 इकडे आलो इकडे प्रेझेंट आहे 1 ओके इथे 2 इथे 3 इथे 4 इथे 5 डबल वेळ आपण हे कन्फ्युजन खूपच जरा जास्त झालं. ओके तर मी काय सांगितलं तुम्हाला या कार्बनपासून नंबरिंग करा. इथे 1 इथे 2 इथे 3 इथे 4 इथे 5 इथे 6 इथे 7. चला मग आता ही ऑर्डर आपण फॉलो करूया. कसं ठरवलं आपण? असं करू या कार्बनपासून दुसऱ्यावरती फंक्शनल ग्रुप आहे, दुसऱ्यावरती सबस्टिट्यूट आहे, तिसऱ्यावरती फंक्शनल ग्रुप आहे. काय झालं? 2 + 3 आहे गुण टाका 3 पुढं काय म्हणून 4 5 + 5 किती होते? 5 आणि 3 आता 9 10. जर मी असं ठेवलं या कार्बनपासून इथं काय आहे? 1 + 2 प्लस ओके 3 वरती काय? डबल बॉन्ड 4 आणि 5 + 5
किती आले 5 आणि 8 आणि 10 दोन्हीकडून पण सेम असायला म्हणतोय काही हरकत नाही म्हणून अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता कोणीकडून पण नंबरिंग केली तरी चालते. मग आता मी काय म्हणतोय दुसऱ्या पोझिशनवर आणि पाचव्या पोझिशनवरती काय प्रेझेंट आहे सबस्टिट्यूट प्रेझेंट आहे कुठला मिथॉक्सी प्रेझेंट आहे 2,5 डॅश किती प्रेझेंट आहे डायमिथॉक्सी. ओके सबस्टिट्यूट झाला एस बी एस पी पी एम सबस्टिट्यूट झाला घ्या बायसायक्लो घ्या मग बायसायक्लो ब्रॅकेट घ्या स्क्वेअर ब्रॅकेट कार्बन जे करायचे 1 2 3 4 4 1 मध्ये आला 0 4 डॉट 1 डॉट 0 सबस्टिट्यूट पण झाला काय होतं स्क्वेअर ब्रॅकेट पण झालं पॅरेंट म्हणजे किती आहे 7 चे आहे म्हणजे ओके इथे वरती पण तो प्रेझेंट आहे 1 2 3 पुन्हा 1 2 3 4 घ्या पीएम. ओके जर मी तुम्हाला असं म्हणलं की पाचवा काय बॉन्ड आहे मी इथे घेतला तर नंबरिंग मला कंपल्सरी पूर्णच करणार किती होते बघा 1 2 म्हणजे 2 करायचं. ओके आणि नंबरिंग करते वेळेस काय काळजी घ्यायची की 2 ला 2 बरोबर 3 4 करायला पाहिजे. फंक्शन ग्रुप कुठे आहे फंक्शन ग्रुप नाही आहे फंक्शन ग्रुप नाही म्हणजे काय ओ मिथॉक्सी म्हणजे काय ऑक्सिजन आहे आणि CH3 आहे म्हणजे अल्टिमेटली हा मिथॉक्सी ग्रुप प्रेझेंट आहे हा सबस्टिट्यूट होतो हा सबस्टिट्यूट होतो. ओके कन्फ्युजन करायचं नाही. काय सांगितलं मी डबल एकदा सांगतो की या कार्बनपासून नंबरिंग करायची होती 1 2 3 4 5 इथं आला 6 इथं आला 7. ओके दोन्हीची समेशन करायची सबस्टिट्यूटची मग बघायचं ज्यावेळेस तुम्हाला कन्फ्युजन होईल की बुवा माझी नंबरिंग चुकायला लागली का माझी नंबरिंग करेक्ट आहे यास काय करायचं की सबस्टिट्यूटची नंबरिंग करायची 2 + 5 7 येतं असं जरी गेलं तरी 2 + 5 येते तसं पण 7 असेल. ओके त्याच्यामुळे कोणीकडून पण जा इझिली त्या ठिकाणी नेहमी होत असतं. व्यास काय होतं ओ मिथॉक्सी OCH3 आहे म्हणजे काय मिथॉक्सी ग्रुप प्रेझेंट आहे. दुसऱ्या आणि माझ्या पोझिशनवरती 2,5 डायमिथॉक्सी पुढे काय सांगितलं मी बायसायक्लो त्याच्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये इकडून 1 2 3 4 1 0 4 डॉट 1 डॉट 0 त्याच्यानंतर काय होतं 7 कार्बनची पॅरेंट कार्बनची होती त्याला मी हेप्ट म्हणलो. त्याच्यानंतर दुसऱ्या पोझिशनवरती जर डबल बॉन्ड असेल तर 2 आणि तिसऱ्यावरती असेल तर 3 अशा पद्धतीने स्ट्रक्चर होतात बायसायक्लोचं. याच्यानंतर आपण स्पिरो कंपाऊंड्स बघणार आहोत. ओके सो टिल देन टेक केअर अँड बाय.